नमस्कार. आपण रोजच्या जगण्यात बँकेचा वापर करतो, पैसे काढतो, ठेवतो. पण कधी विचार केलाय की पडद्यामागे हे सगळं नेमकं चालतं तरी कसं? बँक म्हणजे नक्की काय? चला, या स्रोताच्या आधारे आज बँकिंगच्या दुनियेतील काही मूलभूत गोष्टी अगदी सोप्या करून समजून घेऊया. तर मग सुरुवातच करूया त्या एका महत्त्वाच्या प्रश्नाने की ही बँक नक्की करते तरी काय. म्हणजे पैसे ठेवणं, काढणं, कर्ज घेणं हे तर आपल्याला दिसतं, पण याच्या मुळाशी नक्की कोणती यंत्रणा काम करते? चला तर सगळ्यात आधी बँकेचं मुख्य काम काय आहे आणि तिचा मूळ उद्देश काय असतो तेच पाहूया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बँक ही एक आर्थिक संस्था आहे. तिचं मुख्य काम आहे लोकांकडून ठेवी म्हणजेच डिपॉझिट स्वीकारणं आणि ज्यांना पैशांची गरज आहे त्यांना कर्ज म्हणून देणं. म्हणजे बघा, बँक एका अर्थाने पैशांचा एक मोठा पूलच तयार करते. आणि हे बँकिंगचं चक्र कसं फिरतं ते पहा, किती सोपं आहे. बँक लोकांकडून ठेवी घेते, तोच पैसा गरजू लोकांना कर्ज म्हणून देते आणि मग त्या कर्जावर मिळणाऱ्या व्याजातून स्वतःचा नफा कमावते. याच नफ्यातून ती ठेवीदारांना व्याज देते. हे असं एक चक्र आहे ज्यातून बँक स्वतःचा निधी सतत वाढवत राहते. पण थांबा, बँकेचं काम फक्त ठेवी आणि कर्जपुरतं मर्यादित नाहीये. विचार करा, आपल्याला कुठेतरी पैसे पाठवायचे आहेत, लाईट बिल भरायचं आहे किंवा सोन्या चांदीचे दागिने सुरक्षित ठेवायचे आहेत. या सगळ्यासाठी बँकच तर उपयोगी पडते. इतकंच नाही तर परदेशी चलन बदलून देण्यापासून ते अगदी सरकारी व्यवहार सांभाळण्यापर्यंत बँका अनेक भूमिका पार पाडतात. आता आपण हे पाहूया की या सगळ्या व्यवहारांचा पाया काय आहे. म्हणजे बँक आणि ग्राहक यांच्यात नेमकं कोणत्या प्रकारचं नातं असतं. हे नातं खरं तर 2 स्तरांवर काम करतं. पहिलं आहे सामान्य नातं, म्हणजे जेव्हा आपण बँकेत पैसे ठेवतो तेव्हा बँक आपली कर्जदार किंवा देणीदार असते, आणि याउलट जेव्हा आपण कर्ज घेतो तेव्हा आपण बँकेचे देणीदार असतो. पण या पलीकडे एक विशेष नातं आहे जे खूप महत्त्वाचं आहे. या नातानुसार आपला चेक वठवणं आणि आपल्या खात्याची माहिती गोपनीय ठेवणं ही बँकेची कायदेशीर जबाबदारी आहे. आणि याच नात्यातून आपल्याला मिळतात बँकांच्या विविध सेवा. चला पाहूया, आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी बँक कोणती साधनं पुरवते. क्रेडिट डेबिट कार्ड्सपासून ते घर, गाडी किंवा व्यवसायासाठीच्या कर्जापर्यंत बँक आपल्याला प्रत्येक टप्प्यावर मदत करते. इतकंच नाही तर गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड्स आणि आजच्या डिजिटल युगात ई-बँकिंगसारख्या सेवांशिवाय तर आपलं पानही हलत नाही, बरोबर ना? या सेवा आपल्या आर्थिक जीवनाचा अक्षरशः कणा बनल्या आहेत. बरं, आता थोडं मोठं चित्र पाहूया. या सगळ्या बँका कशा चालतात? आपल्या भारतातील बँकिंग प्रणालीची रचना नेमकी कशी आहे? या संपूर्ण प्रणालीच्या शिखरावर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, म्हणजेच RBI. या स्रोतामध्ये तिला बँकांची जननी असं म्हटलंय, आणि ते अगदी समर्पक आहे, कारण तीच तर सगळ्या बँकांची बँक आहे ना. मग ही RBI नक्की काय करते? सोप्या भाषेत सांगायचं तर ती आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेची ट्रॅफिक पोलीस आहे. आपल्या कर्जाचे हप्ते कमी जास्त करणारे व्याजदर ठरवण्यापासून ते बाजारात किती पैसा खेळता राहील हे पाहण्यापर्यंतचे सगळे मोठे निर्णय RBI घेते, आणि तिचा निर्णय प्रत्येक बँकेसाठी अंतिम असतो, बंधनकारक असतो. आता या प्रणालीचा आवाका किती मोठा आहे ते पाहूया. आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या 12 राष्ट्रीयकृत बँका या प्रणालीचा मुख्य आधारस्तंभ आहेत. आणि त्यांना स्पर्धा देण्यासाठी आहेत तब्बल 21 खासगी बँका. यांच्यामुळेच बँकिंग क्षेत्रात स्पर्धा वाढली आणि ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा मिळू लागल्या. आणि या सगळ्या बँकां मिळून देशभरात एकूण किती शाखा आहेत याचा अंदाज आहे 1,62,904. हा आकडाच आपल्याला सांगतो की बँकिंगचं जाळं आपल्या देशात किती खोलवर पसरलेलं आहे. आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि खरं सांगायचं तर अत्यंत रंजक भागाकडे आलो आहोत, कारण बँकिंग क्षेत्रात एक नवीन आणि खूप मोठा बदल घडतोय. आणि हा नवीन खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या सर्वांच्या परिचयाचा भारतीय टपाल विभाग आहे. हो, अगदी बरोबर. पोस्टल बँक ऑफ इंडियाच्या रूपाने तो आता थेट बँकिंगच्या मैदानात उतरलाय, आणि हा एक मोठा गेम चेंजर ठरू शकतो हे नक्की. या स्लाइडवरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते की पोस्टल बँकेची सगळ्यात मोठी ताकद काय असणार आहे. त्यांची तब्बल 90% कार्यालयं ही ग्रामीण आणि निमशहरी भागात आहेत. याचा अर्थ काय? जिथे पारंपरिक बँका अजूनही पोहोचू शकल्या नाहीत तिथे पोस्टल बँक अगदी सहज पोहोचेल. आणि यामुळेच एक खूप महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. पोस्ट बँकांच्या या प्रवेशामुळे भारताचं आर्थिक चित्र खरोखरच बदलेल का, यावर विचार करायला हरकत नाही.